निर्णय एक तिढा मराठी कादंबरी भाग 13. मेहंदीचा कार्यक्रम खूप छान झाला होता. अवनीच्या हातावर निमिषने खूप छान मेहंदी काढली होती. आज रात्री हळदीचा कार्यक्रम होणार होता. सगळी वाड्यातल्या बायकांनी अंगणात मेढ रोवून तिचे पूजन केले होते आणि आता बांगड्या भरण्यासाठी सगळ्याजणी अंगणात बसल्या होत्या. दीक्षाने आज सुंदर अशी साडी नेसली होती. दीक्षाच्या हातात हिरवा चुडा भरला गेला. तिच्या मेहंदीच्या हातात तो हिरवा चुडा खूपच शोभून दिसत होता. एक वेगळंच तेच तिच्या चेहऱ्यावर आलं होतं आणि ती खूपच सुंदर दिसत होती. आता सगळ्या बायका बांगड्या भरून घेत होत्या. त्यासोबत गप्पाही चालू होत्या. मामी इतक्या बांगड्या नको बापरे. अवनी मामींच्या हातात असलेल्या बांगड्यांकडे पाहत म्हणाली. मग वरमाय आहेत तेवढ्या बांगड्या पाहिजेच. बांगड्या भरायला आलेल्या बायकांपैकी एक बाई अवनीकडे पाहत म्हणाली. सायली, अवनी, चला आता तुम्ही पण बांगड्या भरून घ्या. मामी म्हणाल्या. मामी, हिरव्या बांगड्या नको ना. मी तर लग्नात साडी घालणार आणि त्यावरच्या मॅचिंग बांगड्या सेट आहेत माझ्याकडे. नको बाबा मला हिरव्या बांगड्या, अवनी म्हणाली. अवनी, अगं सगळ्यांनीच थोडं का होईना पण ह्या बांगड्या भरायच्या असतात आणि तुम्ही तर करवल्या आहात ना, मग तर भरल्याच पाहिजे. अवनीच्याही हसून म्हणाली. अगं नंतर काढून ठेव, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घाल. चला आता भरून घ्या बांगड्या पटापटा, मामी म्हणाल्या. मामींचं बोलणं ऐकून अवनीला पुढे काहीच बोलता आलं नाही. मग दोघींनी थोड्या का होईना पण हिरव्या बांगड्या भरल्या. दीदी, तुझी मेहंदी बघू कशी रंगली, मी बघितलीच नाही सकाळी, सायली म्हणाली. तसं अवनीने आपले दोन्ही हात तिच्यासमोर धरले. वा दीदी, कसला मस्त रंग चाललाय, खूप छान दिसते. तिच्या हाताकडे पाहत दीक्षा म्हणाली. नवऱ्याचं खूप प्रेम असणाऱ्या मॅडमवरती. दीक्षाने तिला उगाचच चिडवलं. अच्छा दीक्षू, स्वतःची मेहंदी बघ जरा. आमच्यापेक्षा जास्त तर तुझीच मेहंदी खुलली. मग आम्ही काय म्हणायचं? हवा हां, अवनी तिला चिडवू लागली. तिचं बोलणं ऐकून दीक्षा छान लाजली. अवनी तिला अजून काही बोलणार इतक्यात वर्षा तिथं आली. काय चाललंय पोरींनो, भरल्या की नाही बांगड्या? पोरींनो काय आणि होतीस कुठं सकाळपासून? अवनी तिला म्हणाली. अगं तुझ्या सासूबाईंचं काम सुरू होतं, सगळी कामं झाली मग आले तुझ्या सासूबाईंसोबत, वर्षा हळूच तिच्या कानात म्हणाली. तसं अवनीने तिच्या पाठीत धपाटा दिला. वर्षा, जास्त नखरे केले तर बघ हां. बरं बाई, राहिलं. सायली, काय गं, काम करताय दोघी की नुसतंच मिरवताय इकडे तिकडं करवल्या म्हणून? वर्षा पुन्हा म्हणाली. काय झालं काय आज तुला? बरी आहे ना? आल्यापासून आपली काही पण बरळते, अवनी म्हणाली. वर्षाच्या आईनेही बांगड्या भरल्या. मामींसोबत थोडा वेळ बोलून त्या निघून गेल्या. संध्याकाळी सगळी आवरावर सुरू झाली. दीक्षाचं सामान तिने सगळं व्यवस्थित भरलं की नाही यावर मामींची नीट लक्ष होतं. नवीन घर, नवीन माणसं, दीक्षाला तिथं थोडं रुळण्यासाठी वेळ लागणार हे साहजिकच होतं. त्यामुळे तट जातीने सगळ्या गोष्टी नीट पाहत होत्या. रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. दीक्षाचे मामा मामीही आले होते. दीक्षाला हळद लागली. सगळ्यांनी तिला हळद लावली. यावेळी मामा आणि मामी यांचे डोळे पाणावले होते. आता सगळे उरलेली हळद खेळू लागले. अंताक्षरी खेळण्यात ठरल्याप्रमाणे वर्षाच्या टीममधल्या सगळ्यांनी दीक्षाच्या टीममधल्या मुलींना हळद लावली आणि एक एक सेल्फी काढल्या, स्टेटस म्हणून जे ठेवायच्या होत्या. अवनीला हे सगळं नको होतं म्हणून दीक्षाला हळद लावून अवनी लागलीच घरात गेली होती. तिला खात्री होती की इतक्या सगळ्यांसमोर तर निमिष तिला हळद लावू शकणार नव्हता, पण तरीही तिला ती रिस्क घ्यायची नव्हती म्हणून ती घरात येऊन बसली. बाकी सगळेच हळदीच्या ठिकाणी बाहेर होते. दरवाजाच्या बाजूला असलेल्या भिंतीनजीकच्या सोफ्यावरती मोबाईल चाळत बसली. इतक्यात मामा आत आले. हे बघ, हे सगळं सामान आपल्याला उद्या आठवणीने द्यायचे. विनायकला मी सांगितलं आहे, तू पण लक्षात ठेव. उगाच गोंधळ नको व्हायला, मामा म्हणाले. बरं चालेल दादा. आवाज तिला ओळखीचा वाटला. तिने हळूच किंचित वाकून बघितले तर दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन्ही हात वर टेकून निमिष उभा होता. त्याला पाहून ती पटकन मागे सरकली जेणेकरून ती त्याला दिसू नये. इतक्यात मामा लगबगीने बाहेर निघून गेले. तिने पुन्हा दरवाजा पाहिला तर निमिष तिथे नव्हता. तिला हायसं वाटलं. ती पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये पाहू लागली. काही मिनिटातच दरवाजावर टकटक झाली. कोण आलंय हे पाहायला ती जागेवरून उठली आणि तिथेच थांबली. थोडं पाणी मिळेल का? निमिष तिच्या समोर दरवाजात उभा होता. त्याला पाहून पुन्हा तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. हां, का आला आहे इथे? तिच्या डोक्यात विचार आला. काही सेकंद ती तशीच उभी होती. हॅलो अवनी, निमिष पुन्हा म्हणाले. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. अवनी पुन्हा म्हणाली. पाणी हवं होतं जरा, निमिष म्हणाला. हो आणते, ती लगबगीने म्हणाली आणि आत निघून गेली. पाण्याचा ग्लास घेऊन ती बाहेर आली तर निमिष सोफ्यावर बसला होता. तिने तिला पाण्याचा ग्लास दिला.
पाणी पिता पिता तो तिच्याकडे बघत होता. तिला आता अवघडल्यासारखं वाटत होतं. बाहेर सोबत असते तर बरं झालं असतं, उगाच थांबले घरात, ती स्वतःशीच म्हणाली. निमिषने ग्लास खाली ठेवला आणि तो जायला निघाला. अवनीने जणू सुटकेचा निश्वास टाकला. 2 पावले पुढे जाताच तो पुन्हा मागे सरकला आणि म्हणाला, मेहंदी आवडली का नाही तुला? हा अचानक आलेल्या प्रश्नाने तिला काय बोलावं हे सुचलंच नाही. निमिष तिच्या थोडा जवळ गेला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला विचारू लागला, मेहंदी आवडली का नाही तू मला? हं, आवडली, छान आहे, थँक्यू मेहंदीसाठी, अवनी अडखळत म्हणत होती. मी बघू का? निमिषने तिला पुन्हा विचारले. अवनीच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह होतं. थोडं थांबून तिने तिचे हात त्याला दाखवले. छान रंगले हे ना? निमिष मेहंदीकडे पाहत म्हणाला. तिला आता थोडं संकोचल्यासारखं होत होतं. त्याने तिच्याकडे पाहिले, पण यावेळी तिच्या डोळ्यात तिला वेगळंच काही जाणवलं. त्याने तिच्या केसांकडे हळूच हात नेला. तसा अवनीच्या अंगावर सरकन काटा येऊन गेला. अगं घाबरू नकोस, ही गुलाबाची पाकळी तुझ्या केसात अडकली होती, तीच काढत होतो. तो तिच्या हातात ती गुलाबाची पाकळी देत म्हणाला आणि निघून गेला. अवनीला आता तिथं थांबायचं नव्हतं. तो पुन्हा इथं आला तर नको नको. तिने मोबाईल ठेवून दिला आणि ती पुन्हा बाहेर आली. हळदीने सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. कोणी ओळखताही येत नव्हतं. एवढ्यात वर्षा अवनीला हळद लावायला तिच्याकडे आली. वर्षा नको, हां नको मला हळद. परत ते चुरचुरतं उगाच. अवनी म्हणाली, काही असतं तुझं अवनी, आपण यात गुलाब पाणी आणि बरंच काही असं टाकलंय ना तुझ्या सांगण्यावरून, आणि आता तूच अशी करते, वर्षा म्हणाली. वर्षा प्लीज नको ना, अवनी पुन्हा म्हणाली. अगं तुझी पनिशमेंट आहे माहिती आहे ना, नको नाही म्हणायचं, वर्षा म्हणाली. सायलीनेही तिला हळद लावायला तिथे आली तर तिने तिलाही नको म्हणून सांगितलं. काही वेळातच निमिष तिला दिसला. त्याने दीक्षाला हळद लावली आणि तो तिच्याच दिशेने येऊ लागला. आता हा आपल्याला हळद लावतोय का काय असं तिला वाटलं. काय मग काढली की नाही? सगळ्यांनी फोटो आणि स्टेटस ठेवला की नाही? निमिष सायली आणि वर्षाला म्हणाला. हो निमिष दादा, कसले भारी दिसतंय स्टेटस, कोणी ओळखूच येत नाही. आणि सायली म्हणाली, बरं मी जाते जरा आत. अवनीने तिथून काढता पाय घेतला. निमिषने तिला आवाज दिला आणि तिने मागे वळून पाहिले. त्याने पुढे येऊन तिच्या गालावर हळद लावली. क्षणभर अवनीला काय झालं कळलंच नाही. तिने तिच्या गालाला हात लावला तर तिच्या हाताला हळद लागली. अवनी आता वैतागली. हे काय आहे? मी म्हणाले ना मला नाही आवडत हे सगळं, आणि तू का सारखा सारखा माझ्यासमोर येतो, सारखं सारखं माझ्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतो. हे बघ, तुला जे वाटतंय ना तसं काही नाही. काही वाटतं, प्लीज हे असं नको करत जाऊ. अवनी रागारागात बोलून गेली. सॉरी, परत तुला त्रास होईल असं नाही करणार मी. निमिष तिथून निघून गेला. अवनी रागात निघून गेली. सायलीला नक्की काय चाललंय हे कळतच नव्हतं. मग वर्षानेही तिला काही बाई सांगून वेळ सावरून घेतली. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. मुलाच्या गावी असल्यामुळे वेळेवर पोचणं गरजेचं होतं. त्यामुळे रात्रभर कुणाचाच नीटचा डोळा लागला नव्हता. पहाटे सगळी तयारी सुरू झाली होती. एवढ्यात पाहुण्यांच्या वेळेवर उरकणं जरुरी होतं. मामा आणि मामी तर होतेच, पण एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळेच हातभार लावत होते कामाला. त्यामुळे सगळं वेळेवर आटोपलं. सगळे छान तयार होऊन वराडासहित वेळेत पोचले. लग्न ठरलेल्या मुहूर्तावर लागलं. घरी परतताना सगळ्यांनाच घाईवरून आलं होतं. दीक्षाला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून मामी आणि अवनीची आई निघाल्या. तिला निरोप देऊन सगळेच निघाले. या पूर्ण दिवसात अवनीला निमिष मात्र नजरेस पडला नाही. वर्षा तिच्यासोबतच होती. सुरुवातीला ती थोडी रागावलीच होती, पण नंतर ती तिच्याशी नीट बोलू लागली. अवनीची नजर निमिषला शोधत होती, पण तो काही दिसलाच नाही. तोही जाणून बुजून तिच्यासमोर येत नव्हता. दुरूनच तिला तो बघत होता. इतक्या दिवसात निमिषचं तिच्या आसपास घुटमळत राहणं अवनीला नेहमीचं झालं होतं. त्यामुळे तिला आज दिवसभर काहीतरी राहिल्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तिला तो दिसला नाही. तिला आता राहून राहून असं वाटत होतं की त्याला आपल्या बोलण्याचा राग आला असावा. आपण वर्षा आणि सायलीसमोर त्याला असं बोलायला नको होतं असंही तिला वाटलं. तिलाच कळत नव्हतं की गेले 2 दिवस ती फक्त निमिषचाच विचार करते. मुंबईला जायला आता फक्त 2 दिवस उरले होते. त्यानंतरच्या दिवशी निमिष घरी आला तेव्हा मामा त्याला काही बाई समजावून सांगत होते. अवनी त्याच्यासमोर 2दा येऊन गेली, पण त्याने तिच्याकडे पाहिले नाही. तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण तो तिच्याकडे पाहायला तयार नव्हता. तो दिवस तसाच निघून गेला. आता फक्त एकच दिवस उरला होता. आज जर तो नाही बोलला तर मग कदाचित बोलणंच नाही होणार, अवनी स्वतःशीच म्हणाली क्रमशः.